काय जय श्री महाकाल. तर आता आम्ही सर्व चाललोय. काल पण आपण शयन आरती बघितली, तर आज आपण बाबांच्या दर्शनासाठी खास चाललोय. तर चला बाबांचं दर्शन कशा प्रकारे होतंय आणि काय काय बघायला भेटतंय उज्जैनमधलं, तर मी आज एक्सप्लोअर करणार आहे प्रॉपर उज्जैन. लेट्स गो. सर्वांनी जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर खासदार हेमंत सावरा या दादांच्या लेटरने मी चालली आहे आज VIP दर्शनला. तर चला जाऊया. आता आपण आलो आता 4 नंबर गेटला. राजू, तर बाबासाठी हिने चादर घेतली आहे आणि आता जय श्री महाकाल. तर चला आता जाऊया बाबाच्या भेटीला. आणि आपल्याला प्रोटोकॉल तर आहेच, आधी प्रोटोकॉलने जाऊया कारण की आज संडे खूप गर्दी आहे, दर्शन लवकर होणार नाही. आणि आता आम्ही चाललोय बाबाच्या दर्शनाला. लेट्स गो गाईज. जय जय श्री महाकाल. गाईज प्रोटोकॉलचा पण हे सगळं बसून आम्ही प्रोटोकॉलच्या ऑफिसला येऊन बसलोय. बट बघूया आता काय होणार आहे. काय माहिती, महाकाल कधी पण दर्शन देऊ शकतो. द्यायचं असलं का 5 मिनिटात पण देतो किंवा 5 तास पण लावतो. महाकाल प्रोटोकॉल बोलतं, शेट प्रोटोकॉल बोलतं. तेच फायनली आलो आहे. आता इकडून मला जास्त आठवत नाही. हां आपण आलो आहे, लास्ट टाइम जिकडून आलेलो. हे आहे महाकालेश्वर कलश दर्शनम. बघू शकता की खूप सारे शिवलिंग आहेत याच्या बाजूला. हे असा का ब्लॉग माझा झालं वगैरे. कोटेश्वर महादेव, रामेश्वर महादेव. हा आहे महाकालच्या कसं त्याला. चला महाकालला भेटायला. बघा आता चाललो मागच्या मंदिरात महाकालच्या दर्शनाला. तेम जोडसे आहे. गाईज महादेवाचं खूप मस्त आणि भारी दर्शन झालंय. बरं वाटला. जय जय श्री महाकाल. सगळी गायब झाले आणि कोण कुठे काहीच माहिती नाही. माझा प्रोटोकॉल होता, आम्ही आलो. महाकालेश्वर ज्योतिर्लिंग बघू शकतात की महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर. आणि आताच आपलं महाकालाचं दर्शन झालंय. त्याला आपल्या महाराष्ट्रातील लोक नमस्कार मंडळी. कुठून आलात तुम्ही? बरे आहेत. दर्शन कसं झालं? एक नंबर. जय श्री महाकाल. कालच्या एवढं तर भारी दर्शन नाही झालं बिकॉज काल मंदिरात आम्हाला मोबाईल फुल अलाउड होता, पण आज नाही दिलं कारण की आज संडे आहे आणि खूप सारी गर्दी आहे. सो आता आपण बघूया काय प्लॅन असणार आहे पुढचा, तर तशा प्रकारे मी तुम्हाला सांगणार आहे. लेट्स गो. तर 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग महाकालेश्वर. मी येतच असते, माझी खूप श्रद्धा आहे. पण इकडे नक्की यावं माणसाने. खूप सारा स्ट्रेस लांब होतो आणि महाकाल खूपच पॉझिटिव्हिटी, तुम्ही एक नवीन प्रकारची ऊर्जा महाकालची इकडून घेऊन जाणार. थँक्यू. हे बघा विठ्ठल मंदिर, सगळे मंदिर इकडे जवळ आहेत आणि सगळ्यांना एकदाच पाया पडतात. गावाला कटाला येईल म्हणून. उज्जैनला आल्यावर तुम्ही महाकालेश्वरचं जसं दर्शन घेणार, त्यानंतर आपण जे कोटेश्वर महादेवचं अरे सॉरी, मी वाटतं ते दाखवलंय कोटेश्वर महादेव. पण तिकडे जायला जास्त लोकांना VIP लोकांनाच अलाउड आहे कारण की बॅक साईडला आहे. आणि हे जे आहे वृद्ध कालेश्वर मंदिर, तर ह्याचं पण दर्शन तुम्ही उज्जैनला आल्यावर नक्की घ्या. हे पण दर्शन खूप इम्पॉर्टंट आहे. इकडे नंदी आहे बाबांचा. महाकालेश्वर. तर महाकालचा धागा सगळ्यांनाच लागतो बिकॉज खूपच पॉझिटिव्हिटी आणि पॉवर असतं, तर ते पण सगळ्यांना द्यायसाठी घेतलंय. आणि आपल्याला फूल भेटले गुलाबाचा आणि बेलपत्र भेटले. जय श्री महाकाल.
बघा शंख काढलाय. मालूम का होतं पंचमुखी आलं. उज्जैनमध्ये बघा काय काय भेटते. हे पोपटवाला भविष्य. उज्जैन हा बनवतो ना. उज्जैनमध्ये बघा काय 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 छोट्या छोट्या गल्ल्यांमध्ये हे सगळं असं पालखीसारखं आहे. आणि खूप काय काय आहे बघा. इकडे बघा प्रसाद पण आहेत. अशा टी शर्टवर प्रिंट करून भेटतं. हे बघा हे सगळं इकडे प्रसाद आहेत. गाईज मी जेव्हापासून उज्जैनला आले MP मध्ये आले फक्त आलू पराठाच खाते. बाकी मला इकडच्या फूडमध्ये काहीच इंटरेस्ट नाही. लोणच्या दही आलू पराठा गाईज. बोल रहा था तू. अरे यार वागण. तर ही तुम्ही बघताय ती आहे नर्मदा आरती, जी उज्जैनमधल्या नर्मदा नदीच्या कडेवर ही आरती दररोज संध्याकाळी 6:30ला होते. झालं आईला दे हे बडी सोड.
आपण आता आलो आहेत बाबाची जी नगरीमध्ये महाकाल लोक जे उज्जैनमध्ये मस्त असं बनवले आहे ते बघायला. तर चला बघूया. इकडे बाबाची लाईव्ह सुरू आहे आणि हे आहे बाबाचं मंदिर. लास्टच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलंय कलश मंदिर दर्शन घेतलं होतं. तर हे बाबाचं मंदिर आहे आणि इकडे लाईव्ह सुरू आहे. मग आपल्याला तर फुल फिरून जायचं. गाईज आता आमचं तर सकाळपासून फिरून वगैरे झालं. उज्जैनचे जे महाकाल लोक दर्शन आहे ते पण तुम्हाला मी दाखवलं. प्लस आमचं जे दर्शन झालं. आता आम्ही चाललो आहे भस्म आरतीला. तिकडे मोबाईल अलाउड नाही बिकॉज भस्म आरती खूप स्ट्रॉंग असते आणि तिकडे मलाही शूट नाही करायची इच्छा कारण की भस्म आरतीसारखीच मला मला अटेंड करायची आहे. सो मी मोबाईल वगैरे सगळं रूमवर ठेवून झाले. बाय. भेदा पिता नैव मेनैव माता न जन विशदेतिरम्ये ज्योतिर्मयं चन्द्रकलावतंसं भक्ति प्रदानाय कृपावतीर्णं तं सोमनाथं शरणं प्रपद्ये. सुताम्रपर्णी
जलराशियोगे निबाध्यसे तुम विशिखैरसङ्ख्ये श्रीरामचन्द्रेण समर्पितं तं रामेश्वरं नियतं नमामि। गाईज जी भस्म आरती महाकालची बघितली, खरंच खूपच म्हणजे एक नंबर. आणि तुम्हाला मी एवढंच सांगेन की कधी पण तुम्ही उज्जैनला आलात तर नक्कीच काही पण करू नये, नक्कीच भस्म आरती अटेंड करा कशी तरी. जाम भारी आहे, सॉलिड म्हणजे एक्सपिरियन्स एकदम खूप वेगळा. आणि मी जी फुटेज दाखवली आहे तुम्हाला ते मी माझ्या फोनमधलं नाही आहे, बिकॉज ती फुटेज मी काढली आहे. आणि तशी आम्ही समोरासमोर महाकालची भस्म आरती बघितली. तर मी ब्लॉग इकडेच संपवते. कसा वाटला कमेंट करून सांगा. बाय.